जळगावातल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गुलाबरावांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती कळतेय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी जळगावमध्ये शरद पवार गटाला त्यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता समजली जाते। दरम्यान जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये गुलाबराव देवकर यांचा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्याकडून पराभव झाला होता। आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। वाल्मिक, शरदचंद्र पवार पक्षाला निश्चितच मोठा झटका समजला जातोय। काय नेमकं पक्ष प्रवेशाबाबत निश्चिती झाली आहे का? काय राजकीय वातावरण सांगतंय? निश्चितच बघायला गेलं तर जळगावमध्ये माजी मंत्री अशी ओळख म्हणून असं आहे गुलाबराव देवकर यांची, जे शरदचंद्र पवार गटाचे नेते आहे। मात्र या पराभवानंतर मोठा चिंतन बैठक झाली आहे। चिंतन बैठकीनंतर कार्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये बैठकीदरम्यान नंतर अजित पवार गटामध्ये प्रवेश करायचं ठरलेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं तर मिळालेल्या माहितीनुसार की सातत्यानं 5 वर्ष जे आहे विरोधकाच्या बाकावर बसावं लागेल, त्यामुळे सत्तेपासून दूर असणार आहे। तर याच पार्श्वभूमीवर यदि बघायला गेलं तर गुलाबराव देवकर यांनी आता लवकरच अजित पवार गटामध्ये जाण्याचे निर्णय घेतलेला आहे। पण दुसरी माहिती पण अशी आहे की त्यांच्यासोबत आणखीन काही कार्यकर्ते व जिल्ह्याचे दुसरे नेते देखील प्रवेश करण्याची चर्चेला उधाण आलेले आहे। ठीक, वाल्मिक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निश्चितच येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी जर या घडामोडी होत असतील तर शरदचंद्र पवार पक्षाला एक मोठा धक्का म्हणावा लागेल।